नमस्कार मंडळी, तुम्हाला आठवतोय कृष्ण मालिकेतला आपला कृष्ण म्हणजे अर्थातच गिरगावात झावबाच्या वाडीत राहणारा स्वप्नील जोशी. आता तो आलाय कांदिवलीतल्या गोकुळ टॉवरमध्ये. हा त्याचा सगळा प्रवास झाला कसा जाणून घेऊया त्याच्याकडनं. दुनियादारीचं इतकं यश मिळाल्यानंतर त्याने दुनियादारी कशी केली ते जाणून घेऊया त्याच्याकडनं. बघूया आज आपल्याला त्याला गाठता येतंय का. हॅलो. नमस्कार नमस्कार Hello. नमस्कार नमस्कार. कशा आहात शेवटी तुम्ही? गाठलं तुला. या या. या प्लीज कम. वा, मस्त झोपाळा वगैरे म्हणजे खूप छान. मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांची घरातली अत्यंत आवडती जागा आहे झोपाळा. बरोबर. पूर्वी काय अंगण असायचं, अंगणात झोपाळा असायचा, पण आता मुंबईकराला तेवढी जागाही नाही आणि तेवढे पैसेही नाहीत, त्यामुळे अंगण नाही पण झोपाळा तर हवा, म्हणून हॉलच्या मध्यभागी झोपाळा लावलाय. असं बसलं तर बाहेरचा व्ह्यू दिसतो, गप्पा मारता येतात, असं बसलं तर टीव्ही बघता येतो. आणि 27वा मजला आहे हो. त्याच्यावर खूप छान दिसतंय. खूप छान दिसतंय, खूप छान पूर्ण दिसतंय. जवळजवळ हा एक टप्पा मला वाटतं मुंबईचा. हो, म्हणजे बँड्रात ते बोरिवली दिसतंच. बरोबर. पण खूप छान व्ह्यू, खूप सुंदर, त्यामुळे मजा येते. बरोबर. आणि इथे समोरच लिहिलंय गॉड इज ग्रेट. गॉड इज ग्रेट. या पार्टीची मजा आहे. गॉड इज ग्रेट. अच्छा. 14 वर्ष झाली हे घर घेऊन. बरं. आणि जेव्हा हे घर घेतलं 14 वर्षापूर्वी, तेव्हा घराचा पहिला हप्ता भरण्या इतके पण पैसे नव्हते. ओ. आणि तेव्हा मला गाडी घ्यायची होती, मला आठवत आहे. आणि माझ्या वडिलांनी मला सांगितलं की गाडी घेत राहशील, आधी घर घे. अच्छा. आणि मी घर घ्यायला सुरुवात केली आणि मग असं लक्षात आलं की 1 रुपयाचं घर आहे आणि आपल्या खिशात 5 पैसे आहेत. बाबा म्हणले घे, मी आहे, तू घे, पण घे आधी घर घे, गाडी बिडी होत राहील. बरं. आणि ते घर तेव्हा ॲक्च्युली मला पण कळलं नाही की कसं झालं, ओ. त्याचं लोन कसं झालं, ते कुठले पेपर, काय देवाची कृपा, म्हणून ते घर झालं हे. खरं. म्हणून घरात आल्यावर सगळ्यात आधी पहिली वस्तू जी आणली ती ती ही पाटी आणली गॉड इज ग्रेटची, की देव नसता तर हे घर होऊ शकलं नसतं. खरं. आज बघता बघता 14 वर्ष झाली. सो आणि काही ज्या गोष्टी होतात त्या चांगल्यासाठी होतात, जसं आपण म्हणतो. हो, निर्विवाद, तसं निर्विवाद. त्यावेळेला बाबांनी तुला सांगणं आणि त्यावेळेला घर घेणं हो, आणि निर्विवाद. आता 14 वर्षांनी एक हो. सेट होणं हो, ज्याला हो, म्हणतात ते खरंय, निश्चित खरंय, झालं. खरंय. पण गिरगावातली घरं किंवा गिरगावातला माणूस हा कुठेही गेला तरी गिरगावकर असतो, तसं तुझं आहे का? हो, 100%. हा. म्हणजे ती इंग्लिशमध्ये जी म्हण आहे ना, ती मी ट्विक करतो हा. की यू कॅन टेक अ गिरगावकर आउट ऑफ गिरगाव, अच्छा. बट यू कॅन नेव्हर टेक आउट गिरगाव आउट ऑफ अ गिरगावकर. तुम्ही गिरगावातल्या माणसाला कुठे घेऊन जा, बरोबर. तो गिरगावकरच राहणार. आणि मीही अत्यंत अभिमानाने सांगतो की मी गिरगावकर आहे आणि मी मरेपर्यंत गिरगावकरच राहणार. मला असं वाटतं की गिरगाव किंवा गिरगावकर ही जागा नसून ही एक वृत्ती आहे. बरं. ती वृत्ती आहे सर्वसामान्य मराठी मध्यमवर्गीय माणसाची, आणि आजच्या घडीला आपल्याला ही वृत्ती खूप तारून नेते. आपल्याला मोठं नुकसान झालं तर फार त्रासही होत नाही, खूप मोठा आनंद किंवा अचीव केलं तर त्याचा फार माजही आपण करत नाही. आपण बेसिकली लो प्रोफाईल माणसं आहोत, ज्यांना तसं राहायला आवडतं, आणि ही आपली सगळ्यात मोठी शक्ती आहे आजच्या घडीला. आणि आता हळूहळू भारताची ही जी संस्कृती आहे, आपली जी मध्यमवर्गीय संस्कृती आहे, ह्याची जग नोंद घेते. आणि सगळ्या जगातली लोक म्हणतात की तुमच्यासारखं सेव्हिंग आम्ही करत नाही म्हणून आमच्या इकॉनॉमीला धक्का बसतो. हे सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत, पण त्याची बेसिक वृत्ती जी आहे ती आपल्या मध्यमवर्गीय, आपली आई तांदळाच्या डब्यातनं जे 5-10 हजार रुपये काढून ठेवायची, ती ही वृत्ती आहे. आणि ती वृत्ती आपल्याला तारते आजच्या घडीला, असं मला म्हणायचं. मला वाटतं स्वप्नील तुझ्याकडनं हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय. म्हणजे उगाचच ना असा एक नट, आणि विशेषतः आता हिंदी इंडस्ट्रीमध्ये इतकं मोठं काम केलेलं तू असं म्हणतोयस, हे थोडंसं लोकांना ऐकायला वेगळं वाटतं, पण हे आहे, बेस आहे हा. मला असं वाटतं की मीच असं म्हणू शकतो. एक्झॅक्टली. याचं कारण असं की मी ती इंडस्ट्री पण पाहिली, तिथलं ग्लॅमर पण पाहिलंय, तिथला आय डोंट नो हा शब्द वापरायचा की नाही, पण तिथला बडेजाव पण पाहिलाय आणि खोटेपणा पण पाहिलाय. आपली वृत्ती अशी आहे मराठी माणसाची की आपल्या खिशात जर 5 रुपये असतील तर आपण 1 रुपयाच्या गमजा करतो. खरं. आणि तिथली वृत्ती अशी आहे की खिशात जर रुपये असेल तर 5 रुपयाच्या गमजा करायच्या असतात. सो या 2 वेगळ्या वृत्ती आहेत. त्या वृत्तीचे आपले फायदे आहेत, आपले तोटे आहेत. आपल्या वृत्तीचे आपले फायदे आहेत, आपले तोटे आहेत. मी या वृत्तीमध्ये जास्त कम्फर्टेबल आहे, म्हणून मी या वृत्तीचं समर्थन करतो. खरंय, खरंय. आणि तू संस्कृती म्हणालास मगाशी, तर मला एक गोष्ट खूप छान आवडली की गिरगावात तू आईबाबांच्या बरोबर राहत होतास, इथेही आईबाबा तुझ्या बरोबर आहेत, आईबाबांच्या बरोबर तू राहतोयस, तर हे खूप आवडलं मला.
हो, म्हणजे खूप मला पण खूप आनंद मिळतो, कारण हल्ली हल्ली मला असं वाटतं की आपल्याला हे जर सुख मिळालं ना जास्त काळ, आई वडिलांचा आशीर्वाद, त्यांची साथ, तर हीच आपली संपत्ती आहे. बरोबर. कारण गाडी माझ्याकडे पण आहे, गाडी तुमच्याकडे पण आहे, घर माझं पण आहे, घर तुमचं पण आहे, चांगलं घड्याळ माझ्याकडे, त्यामुळे हे सगळेच घेऊ शकतात. या अशा काही गोष्टी उरल्यात आयुष्यात ज्या आता आपल्या हातात राहिल्या नाहीत. आपल्या आपल्या कुवतीच्या आणि आपल्या इच्छाशक्तीच्या पलीकडे गेलेल्या गोष्टी आहेत. ह्याच्यासाठी देवाचा वरदहस्त पाहिजे. आणि मला असं वाटतं की मी आणि माझी बायको अत्यंत भाग्यवान आहोत बरोबर. की आमच्या डोक्यावर 24 तास आई वडिलांचा हात आहे, त्यांचं सानिध्य आम्हाला लाभतंय. आणि त्यामुळे त्याचे फायदे किती आहेत ह्याच्यावर तर चर्चाही नको करायला, कारण आपण बोलू पण शकत नाही. पण त्यांचं नुसतं असणं, त्यांचं आपल्या आयुष्यामध्ये सहभागी असणं, ह्याच्यानेच इतकी पॉझिटिव्हिटी आणि इतका कॉन्फिडन्स मिळतो ना की मेरा बाप बैठा आहे. हे फिलिंगच फार ग्रेट आहे. आपण कोणाला तरी आन्सरेबल आहोत. ऍब्सोल्युटली. हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याचा एक फार सुंदर वलय, सिक्युरिटीचं म्हणा, कम्फर्टचं म्हणा, कॉन्फिडन्सचं म्हणा, आपल्या भोवती 24 तास राहतं. आणि त्याची मजा जो अनुभवतो ना तोच शेअर करू शकेल, किंवा रादर जो अनुभवू शकत नाही त्याला त्याचा त्रासही कळेल की अरे नाही होण्याची. पण स्वप्नील, आज तू ज्या ग्लॅमर वर्ल्ड मध्ये राहतोयस ना, तिथे तुला बरेच जण असं म्हणत असतील का, अरे तुझ्याकडे आई बाबा राहतात का, असं म्हणत असतील कदाचित. हो, म्हणत असतील. पण मला मी त्या सगळ्यांना नेहमी सांगतो की सचिनजींचं एक वाक्य आहे जे मी त्यांच्या परवानगीने आता म्हणतोय की माझे आई वडील माझ्याकडे राहत नाहीत, मी माझ्या आई वडिलांकडे राहतो. ओ ग्रेट, परफेक्ट. तर तसं मी त्यांना नेहमी उत्तर देतो. आणि ग्लॅमरचं म्हणाल तर मी गमतीत असं म्हणतो की शाहरुख खान साहेब एक खूप छान गोष्ट म्हणतात की मी शाहरुख खान नाहीये, मी शाहरुख खान नावाच्या एका माणसासाठी काम करतो. तसं मी म्हणतो की मी स्वप्नील जोशी, तो जो ग्लॅमरस दिसतो, जो पोज देतो, जो मुलींना भुरळ पाडतो, तो नाहीये. मी त्या स्वप्नील जोशीसाठी काम करतो. मी एक मराठी मध्यमवर्गीय मुलगा आहे, तो सकाळी उठतो, त्या स्वप्नील जोशीकडे नोकरी करायला जातो, तो देईल ते कपडे घालतो, तो सांगेल ते एक्सप्रेशन देतो, ते माझं काम आहे. दिवसभर त्याची नोकरी करतो, संध्याकाळी पॅकअप असं म्हटल्यावर मी त्या स्वप्नील जोशीला टाटा करतो, मी गाडीत बसतो, गाडीत बसल्यानंतर मी हा स्वप्नील जोशी, जो मराठी आहे, जो मिडल क्लास आहे, ज्याची वृत्ती गिरगाव करायची आहे, आणि जो त्या स्पेसमध्ये अत्यंत कम्फर्टेबल. सो आय वर्क फॉर द ब्रँड कॉल्ड स्वप्नील जोशी. ग्रेट. मला वाटतं हे सगळ्या कलाकारांनी लक्षात ठेवावं. आता मी असं म्हणेन त्यांना. मला असं वाटतं की सगळे आजच्या पिढीतले जे कलाकार आहेत, माझे सगळे मित्र मैत्रिणी फार सॉर्टेड कलावंत आहेत. म्हणजे आधीचे नव्हते असं माझं अजिबात म्हणणं नाही, तेही होते, पण ह्यांच्याशी मी इंटरॅक्ट जास्त करतो. सगळेच माझे जे फ्रॅटर्निटीतले आत्ता आहेत, मेल्स असो फिमेल्स असो, अत्यंत सॉर्टेड लोक आहेत, अत्यंत लेवल हेडेड पिढी आहे ही कलाकारांची, आणि कलेवर नितांत प्रेम करणारी, आणि खूप वेगळं काही करता येईल, आणि पॅशन अत्यंत जागृत असणारी पिढी आहे आमची. सो वी आर व्हेरी व्हेरी फॉर्च्युनेट की आम्ही सगळे आता या लीग मध्ये काम करतो, आणि म्हणून दुनियादारी होऊ शकते, निर्विवाद. आणि तुझी दुनियादारी कशी होती ते पण आपल्याला आज दिवसभर आम्ही तुझ्याशी छान गप्पा मारणार आहोत. आजचा दिवस आमच्यासाठी राखून ठेवला. 100%. चहा घेऊया? नक्की या. एक दिवस सेलिब्रिटी सोबत. या. येस, थँक्यू. तू चहाबाज आहेस की काय? हो, मला चहा खूप प्रिय आहे. मी ऍक्च्युली म्हणजे चहाचं मला व्यसन होतं असं म्हटलं तरी बरं. एक वेळ असा होता, एक वेळ अशी होती की मी 17-18 कप चहा प्यायचो दिवसभरात. आणि इव्हेंच्युअली माझ्या एक दिवशी असं लक्षात आलं की अरे आज 18 कप चहा झाला, आणि त्या दिवसापासून बंद केलं. आता मी 3 कप 4 कप 2 कप 3 कप एवढ्यावर आलो. पण मुळात चहा ही वस्तू फार प्रिय आहे. मला वाटलंच ते तुझ्या बोलण्यावर. चहा पिऊया. चहा. कारण असं गमतीत म्हणतो मी की जगातला असा कुठलाही प्रश्न नाही जो अर्धा कप चहावर सोडवता येत नाही. कितीही मोठा प्रॉब्लेम असू दे, कितीही मोठा क्रायसिस असू दे, त्या कन्सर्न लोकांना समोर बसवा, प्रत्येकाच्या समोर अर्धा कप चहा ठेवा. चहा संपेपर्यंत 10 पैकी 9 वेळा प्रॉब्लेम सुटलेला असतो. आयडिया चांगली आहे, आम्ही पण लक्षात ठेवतो. त्यामुळे चहा वर्क्स फॉर मी. येस. पण खायला प्यायला पण काय काय आवडतं? सगळं खायला प्यायला आवडतं. मी बेसिकली खवय्ये आहे, कारण मी दारू पित नाही, मी सिगरेट ओढत नाही, तर मला खाण्यापिण्याचंच व्यसन आहे. म्हणजे चहा आवडतो, चांगलं खायला आवडतं. व्हेज नॉनव्हेज दोन्ही. नॉनव्हेज आता खूप कमी केलंय, खूपच कमी केलंय, म्हणजे नाही के बराबर. पण मला व्हेज जेवणही तितकंच आवडतं. आणि सगळं म्हणजे इंडियन, कॉन्टिनेंटल, मोगलाई, चायनीज, थाई, लेबनीज, मेक्सिकन,
इंडोनेशियन, आफ्रिकन, तुम्ही यू नेम द क्विझिन आय हॅड. बरं. पण मला बेसिकली खूप आवड आहे खायची, खायला घालायची. तर आणि मला असं वाटतं की नाही, कसं होतं, दोन बाजू आहेत नाण्याच्या, बरं. एक करणं आणि एक खाणं. सगळ्यांनीच केलं तर खाणार कोण? कारण मला असं वाटतं की आम्ही कलावंत आहोत. बरं. आम्ही जर काम केलं आणि ते जर कोणी अप्रिशिएटच नाही केलं तर त्या कामाला अर्थ काय? कोणीतरी एखादं पेंटिंग काढलं आणि ते कोणी बघितलंच नाही, कोणीतरी एखादा सुंदर राग आळवला आणि ते कोणी ऐकलंच नाही, तर आपल्या सगळ्या कलांमध्ये श्रोत्याचं महत्व हे कर्त्यापेक्षा जास्त आहे. बरोबर आहे. तर मला असं वाटतं की खाण्याच्या पाककलेमध्ये मी श्रोता आहे. वा. की तुम्ही करा, तुम्ही कला सादर करा, बरोबर. त्याचं कौतुक करायला मी आहे. सो मला असं वाटतं की माझा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे या पाककलेच्या छान, सगळ्या छान. प्रोसेसमध्ये. म्हणजे तुझा सगळा मुलामा थोडक्यात मला काही बनवता येत नाही, फक्त मी जरा असं खूप असं भुरळ पाडणारं बोललो. बरोबर. मला मी काही फार बनवत म्हणजे नाही. हे तू असं सगळं रोज आईला बायकोला सांगत असल्यामुळे रोज छान नवीन नवीन डिश तुझ्या समोर येत असणार. हो, रोज कारण आई उत्तम स्वयंपाक करते, बायको बरोबर. उत्तम स्वयंपाक करते. तुम्हाला माझ्या प्रकृतीकडे बघून जाणवेल. पण मजा येते. मला असं वाटतं की चांगल्या जेवणात जो आनंद आहे ना, समाधान म्हणजे काय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कोणाच्या तरी हातचं चांगलं जेवा. वा. तुम्हाला समाधानाचा अर्थ कळेल असं मला मनापासून वाटतं. फूड इज ब्लिस. बरोबर. पण तू म्हणालास तसं की ते समाधान चेहऱ्यावर दिसतं आणि तुमच्या तर कलावंतांच्या चेहऱ्यावर ते इतकं दिसतं की आम्हाला ते पटकन रिफ्लेक्ट होतं. तू बोलता बोलता मग अशी म्हणालीस की आता चहा कमी केलाय, आता नॉनव्हेज कमी केलंय, पण मग हेल्थ कॉन्शियस, जिम आणि या सगळ्या गोष्टी कितपत करतोयस? करायला लागतं. मला फार कंटाळा होता व्यायामाचा. मी आणि सुदैवाने मला रोल्सही सगळे असे मिळाले, हिंदीतही असो मराठी असो, आळशी मुलगा, व्यायामाचा कंटाळा, जाडा वगैरे असे रोल मिळाले आणि ते दॅट वर्क फॉर मी. तो रोलसाठी मी जाडा झालो म्हणून रोल मिळाले, काही म्हणा. पण एका पॉईंटला माझ्या लक्षात आलं आणि ह्याचं श्रेय जितकं मला आहे तितकं माझे जे फिटनेस गुरु आहेत, त्यांना मी फिटनेस ट्रेनर असं म्हणणार नाही, फिटनेस गुरु म्हणेन, शैलेश परोळेकर. शैलेश सरांना ह्याचं खूप श्रेय जातं. कारण त्यांनी बेसिकली मला व्यायामाचं महत्त्व पटवून दिलं. मला पटवून दिलं की काय, आपण जर एखाद्या देवळात गेलो आणि आपल्याला देवाचं दर्शन घ्यायचं, पण जर देवळाचा जो आवार आहे, जो परिसर आहे, तोच जर मोहक नसेल तर आपल्याला आज जावंसं वाटणार नाही. तसं आमच्यातला जो अभिनेता आहे किंवा ते अभिनय कौशल्य आहे, ही जर आमची मूर्ती असेल देवाची, किंवा हा जर आमच्यातला देव असेल, तर त्याचं मंदिर हे आमचं शरीर आहे. जर तेच मोहक नसेल तर मला आतला अभिनय बघावासा वाटणार नाही. बरोबर. आणि बाय मोहक मी असं म्हणत नाही की ते सुंदर पाहिजे, कारण रूप आपल्या हातात नाही, पण तुमच्या गिवन बॉडी स्ट्रक्चर आणि गिवन चेहऱ्याच्या हिशोबाने तुम्ही फिट राहणं आणि हेल्दी दिसणं हे तर तुमच्या हातात आहे. सो गेल्या 1 वर्ष खूप मी 15-16 किलो वजन कमी केलं. खूप फिट व्हायचा प्रयत्न करतोय. बऱ्यापैकी फिट आहे आता. मेटाबॉलिझम वाढवतोय, चांगलं खातोय, कमी खातोय, त्यामुळे एनर्जी वाढते, काम बेटर होतंय, चेहऱ्यावर प्रसन्नता दिसते. आय थिंक इट रिफ्लेक्ट्स इन युअर एंटायर लाईफस्टाईल. आणि त्याचं फार महत्व आहे, कारण आपल्या सगळ्यांचंच हळूहळू काम जे आहे ते मेंटल स्ट्रेसचं जास्त. आणि आपण आपल्यापैकी कोणीच आता शेती करत नाही किंवा शहरात राहणाऱ्या कुठल्याही माणसाला असा फिजिकल कामाचा फार त्रास नाही. मेंटल खूप स्ट्रेस आहे आपल्याला, पण फिजिकल कामामुळे बॉडी बेटर होते, वेअरॅज मेंटल स्ट्रेसमुळे ती खराब होत जाते. या सगळ्याला काउंटर करायला तुम्ही फिटनेससाठी वेळ काढलाच पाहिजे. आणि योग्य गुरु तू म्हणाला. हा, म्हणजे गुरु चांगला लाभणं हे परत शिष्याच्या हातात नसतं असं मला वाटतं. ते गुरुनी तुम्हाला निवडायचं असतं, शिष्य गुरु निवडत नाही. पण तो नसेल मिळाला तरी निदान आठवड्यातनं 3दा 45 मिनिटं चालणं हे तर बेसिक आहे. हे बेसिक एवढं करायलाच पाहिजे. आजच्या लाईफस्टाईलला ते अत्यंत गरजेचं आहे, कारण हेल्दी राहणं आपल्या हातात आहे. आणि ते आपण ही येणाऱ्या पिढीसाठी मला असं वाटतं की ही सगळ्यात चांगली गिफ्ट आहे जी आपण स्वतःला देऊ शकतो, की मी फिट आहे आणि ते आपल्या हातात आहे. ते आपल्या हातात आहे, त्यामुळे आपण ते नक्की करू शकतो. करायलाच पाहिजे. स्वप्नील, तू जेव्हा बोलतोस ना तेव्हा प्रत्येक गोष्ट तू एक उदाहरण देऊन पटवून देतोस. विशेषतः जेव्हा फू बाय फूचा परीक्षक म्हणून तू तिथे असतोस तेव्हा तू नुसतं वा छान झाला तुमचा परफॉर्मन्स असं म्हणत नाहीस, तर त्या प्रत्येक म्हणण्याला तुझी काहीतरी जोड असते. बरोबर. हे कसं शक्य झालं, काय म्हणजे कशामुळे शक्य झालं?
नाही कशामुळे, कारण हे असं करूया असं ठरवलं हा. नव्हतं. मला असं वाटतं हा माझ्या स्वभावातला एक भाग असेल किंवा माझ्या बोलण्यातली एक लकब म्हणतो आपण ती बरोबर. असेल, किंवा बोलण्यातला एक माझा फॉर्मॅट तो आहे बोलण्याचा. त्यामुळे वेगळं असं काहीच करत नाही फू बाय फूला. मी नेहमी असं म्हटलं आणि कदाचित तेच लोकांना भावलं की मी फू बाय फू मध्ये परीक्षण करतच नाही. हा. मी परीक्षक नाहीये. कारण द मिनिट यू आर अ जज, तुमच्यात तुम्हीच एक दरी निर्माण करता की ते आता परफॉर्म करणार आणि मग मी माझं मत सांगणार. आणि अनेकदा तुझ्यापेक्षा वयाने मोठे कलाकार तिथे आहेत. करेक्ट. मला असं वाटतं की हा महाराष्ट्राच्या रसिकांनी आणि झी सारख्या प्रेस्टिजियस चॅनलनी मला दिलेला मान आहे खरंय. की त्यांना असं वाटतं की मी तिथे बसून त्यांच्याबद्दल बोलावं. हम्म. पण समोर परफॉर्म करणारे सगळेच आपापल्या परीने सेलिब्रिटीज आहेत, मोठी माणसं आहेत. त्यामुळे त्यांना जज करण्याची माझी इच्छाही नाही. मी फक्त त्यांचा मित्र म्हणून त्यांना सांगतो की त्रयस्थ म्हणून मला बघितल्यावर काय वाटलं, हे असं करता आलं असतं, तसं करता आलं असतं. त्याच्यात मी उदाहरणं देतो, बरोबर आहे, आणि ते लोकांना खूप आवडतं. पण मी माझ्या नॉर्मल बोलण्यात, मी आता इंटरव्ह्यूमध्येही तुमच्या अगदी लक्षात की मी आता उदाहरणं सुद्धा. देतो. बरोबर. मला आवडतं. मला असं वाटतं की समोरच्याला आपलं म्हणणं पटवून देणं ही आपली जबाबदारी आहे. आणि त्यामुळे ना ऑथेंटिसिटी राहते. हा, ती म्हणजे- एक वेगळी ऑथेंटिसिटी तुझ्याशी बोलताना आम्हाला नेहमी जाणवते, कायम जाणवते. थँक्यू. पण मला त्याचं कारण कदाचित हे असेल की मला असं वाटतं की मी खूप वाचलंय. मी खूप वाचलं असं नाही म्हणणार खरं हा. तर. मी वाचतो खूप. हा. पण अजून खूप वाचलं असं म्हणायची माझी स्टेज आहे. अजून खूप वाचायचं, खूप चांगलं आहे वाचायला. पण मी वाचतो किंवा मी सिनेमा बघतो. मी स्वतःला असं गेली 6.5 वर्ष स्वतःला असं बंधन घालून घेतलं की रोज 1 तास काहीतरी करायचं. म्हणजे बरं. सिनेमा तरी बघायचा, पुस्तक तरी वाचायचं, नाटक तरी स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी काय. हा, म्हणजे कारण मला असं वाटतं की आमच्यासाठी, सगळ्यांसाठीच पण आमच्यासाठी जास्त चांगली पुस्तकं वाचणं, चांगला सिनेमा बघणं इज अन एक्सरसाइज. बरोबर आहे. आणि इतक्या चांगल्या गोष्टी कळतात, इतकं चांगलं आहे आपल्या आसपास बघायला, खरंय. वाचायला. मला इतकं दुःख होतं की मला गाण्यातलं कळत नाही. मला इतकं दुःख पण होतं तू की गायला आहेस दुनियादारीमध्ये. नाही ते त्याचं सगळं श्रेय आमच्या म्युझिक डिरेक्टर्सना आणि आजच्या सगळ्या तंत्रज्ञान आणि तंत्राला जातं. बरं. त्याच्यात माझं काही श्रेय नाही. मी खोटं बोलणार, मला काही फार गाता येत नाही. पण म्हणजे मला असं वाटतं की मला काही कळत नाही आणि मला गाणी इतकी आवडतात. तर ज्याला त्यातलं कळतं त्याला किती आनंद मिळत असेल. बरोबर आहे. मला काही कळत नाही आणि मला एखादं पेंटिंग इतकं आवडतं, मग ज्याला त्यातलं कळतं त्याला किती आवडत असेल. त्यामुळे इतकं काही आहे अजून शिकण्यासाठी, करण्यासाठी. आणि माझी इच्छा आहे की सी वन लाईफ, बरोबर आहे. यू हॅव टू मेक इट लार्ज. खरंय. जितना कर सकते हैं करना चाहिए. आणि मी करणार आहे. म्हणजे मी कुठल्या तरी एका पॉइंटला निदान बेसिक कळेल इतकं गाणं कळलं पाहिजे. बरं. अगदीच बेसिक, म्हणजे बरं. रागदारी नाही कळली तरी निदान म्हणता हा, आलं म्हणजे पाहिजे. त्यातलं एबीसीडी तरी कळलं पाहिजे. बरोबर. किंवा पेंटिंग बघितलं तर त्यातला एक बेसिक की ऑइल ऑन कॅनव्हस आहे का, पेन्सिल आहे का, स्केच आहे का, इतपत कळणं इतकं तरी ज्ञान पाहिजे. इतकं स्वतःला इव्हॉल्व करायचंय. पण त्याला खूप बरोबर. इट्स अ लेंदी प्रोसेस, पण आय एम ट्राईंग. बरोबर. मला वाटतं कलावंत म्हणून समृद्ध होत जाण्याचे, मला वाटतं कलावंत म्हणून समृद्ध होत जाण्याचे हे एक वेगवेगळे टप्पे आहेत. हो, आणि माणूस ते तू म्हणून पार पण. पडतोस. आणि ऑफकोर्स. माणूस म्हणून. ऑफकोर्स. मला वाटतं ते खूप महत्वाचं आहे. यालाच दुनियादारी म्हणतात. यालाच दुनियादारी म्हणतात. मी आजच कुठेतरी सकाळी वाचलं की हा. द की टू हॅपीनेस इज टू स्पेंड युअर मनी ऑन एक्सपिरियन्सेस रादर दॅन पोझेशन्स. आजच great. सकाळी कुठेतरी वाचलं की वा. अनुभव घ्या. गोष्टी विकत घेऊन त्या जुन्या होणं. बरोबर. अनुभव घेतलात तर तो आयुष्यभर तुमच्यावर राहील आणि त्याचं तुमच्यातलं आणि त्याच्यातलं दोघांमधलं तारुण्य सतत राहील. टिकत राहील. दुनियादारीचं इतकं जे यश मिळालं, काय वाटतं त्यातला जर्म काय होता नेमका? खूप गोष्टी आहेत. दुनियादारीचं यश त्याचं सगळ्यात पहिलं श्रेय जर कोणाला मिळालं पाहिजे तर ते सुहास शिरवळकरांना मिळालं पाहिजे. कारण त्यांनी सत्याची अतिशयोक्ती न करता संजय जाधवनी ही कादंबरी किमान 5,000 वेळा वाचली. ओ. किमान 5,000 वेळा. त्याला बापरे. शब्दन पाठ आहे त्याचा. आणि त्याचं ते पॅशन किंवा त्याची ते जे वेड आहे ना कादंबरीबद्दलचं, ते या सिनेमात रिफ्लेक्ट होतं. म्हणून कदाचित इतक्या पॅशनेटली त्यांनी सिनेमा बनवला. खरंय. त्याच्यानंतर ते श्रेय जातं आम्हाला की आम्ही सगळ्यांनी संजयने दिलेलं काम आपापल्या परीने चोख केलं. ते श्रेय त्याचबरोबर जातं नानूभाईना, व्हिडिओ पॅलेसचे, जे संजयच्या पाठीमागे खंबीरपणे निर्माते म्हणून उभे राहिले आणि त्यांनी त्याची आयडिया बॅक केली. आणि ते श्रेय लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंटली जातं झीला, बरं. ज्यांनी तो सिनेमा इतका वाजवला, हो. तो महाराष्ट्राच्या घराघरात लोकांपर्यंत पोहोचवला. पोहोचवणं. कारण मराठी रसिकाची ही खासियत आहे की त्याला तुम्ही चांगलं द्या, तो डोक्यावर घेतोच. खरंय. पण काहीतरी चांगलं आलंय हे जर त्याला कळलंच नाही तर तुम्ही त्याला दोष देऊ शकत नाही. त्याला तुम्ही
इतिहास बघा, तुम्ही त्याला चांगलं द्या, मराठी माणूस ते डोक्यावर घेतोच. घेतोच.